गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण बनवणार आहोत रसमलाई. त्यासाठी 1 ते 1.5 लिटर दूध घ्यायचं. त्या दुधाला पूर्णपणे फाटून घ्यायचं आणि एक साईडला दूध ठेवून त्यापासून रबडी बनवायची वेगळी. हे बघा, आपलं दूध फाटून गेलं आहे छानपैकी. आता त्याला आपण कॉटनच्या कपड्यामध्ये एकदम प्रेस करून पूर्ण त्यातलं पाणी काढून घेऊ. एकदम छान प्रेस करायचं त्याला. एका प्लेटमध्ये घेऊन तुमच्या हाताने पूर्ण मोकळं करून घ्यायचं आणि छान असं आपण भाकरी कशी मळतो तसं, भाकरीचं पीठ कसं मळतो तसं एकदम छान मळून घ्यायचं हाताने. एकदम तो पिठाचा गोळा एकदम असा सॉफ्ट होऊन जातो. जेवढा सॉफ्ट होईल तेवढं आपले रसमलाई छान बनतात. त्यामुळे त्याला छान दाबून घ्यायचं. त्यानंतर त्याचे छोटे 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 गोळे करायचे एकदम छान. आणि एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घ्यायचं. त्यात 1 ते 1.5 वाटी साखर टाकायची आणि आपण जे बनवलेले गोल गोल पेढ्यासारखे होते ते त्यात टाकायचे आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची, म्हणजे छान फुलतात ते. त्यानंतर एक साईडला आपण रबडी बनवण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता सगळे टाकून घ्यायचे. थोडीशी साखर टाकायची आणि ते दूध छान आटून घ्यायचं. केशर असेल तर केशर टाका किंवा मग कलर असेल खाण्याचा येलो कलर तर ते टाका. हे आपली रसमलाई बनवून झालेली आहे. त्यामध्ये ते पाणी काढून एका पॉटमध्ये काढून घ्यायचं स्टीलच्या. छान असं काढलं की तोपर्यंत आपण जे दूध आटवलं होतं ते दूध पण थोडंसं नॉर्मल होऊन जातं. नॉर्मल झालं तेव्हाच टाकायचं, एकदम गरम टाकायचं नाही. आणि त्यावरतून छान काजू, बदाम, पिस्ता छान डेकोरेट करायचं. रेडी आहे आपली रसमलाई खाण्यासाठी.